मित्रांनो नमस्कार. मी आज आहे जैतादेई या शाळेमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आदरणीय जितेंद्र राठी सर, जे महाराष्ट्र स्तरावर अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी शाळा बनवण्यासाठी पहा कशी मेहनत घेतलेली आहे. जैतादेई ही शाळा चिखलदरा तालुक्यातील शाळा आहे आणि तुम्हाला मी शाळेचा पहिले परिसर दाखवतो. तुम्ही पाहू शकता परिसर किती सुंदर असा, म्हणजे असं वाटते की रानात आलेलो आपण, जंगल जसं असतो ना त्याप्रमाणे सरांनी शाळा केलेली आहे इथं. आणि शाळेमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहे आणि शाळा पहा असं म्हणजे एकदम अतिशय जबरदस्त अशी शाळा केलेली आहे सरांनी. सर नमस्कार. नमस्कार. आपण ही जी शाळा आज अतिशय उत्कृष्ट अशी, मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये अशा खूप कमी शाळा असतील सर की एवढ्या चांगल्या दर्जाची आपण शाळा बनवली. तर हे आपल्या अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना, पालकांना सांगाल की कसं नेमकं तुम्ही काय केलं हे शाळा डेव्हलप करण्यासाठी? सर्वात आधी तुमचे धन्यवाद की तुम्ही आलात आणि एक मुलाखतीच्या रूपामध्ये थोडंसं की जैतादेई शाळेतला सर्वात आधी म्हटलं तर परिसर खूप मोठा होता. हो. या इथे जामुनकर सर म्हणून गणेश जामुनकर सर होते आणि नंतर मी आलो. हो. आम्ही बरेचदा थोडा परिसर मोठा असल्यामुळे मग इथे काय करता येईल तर वृक्षारोपण लावायचा प्रयत्न केला, वेगवेगळे झाडं लावले आणि मग तो प्रवास सुरू झाला. सर्वात मोठी समस्या इथली जी होती ती पाण्याची, कारण आमच्याजवळ पाणी नव्हतं आणि म्हणून आपले इच्छे मान्य प्रकाश पोळ सर होते, त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा केली की सर पाण्याची समस्या सोडवता येईल का. आणि प्रकाश पोळ सरांनी कोरोना काळामध्येच शाळेमध्ये व्हिजिट केली, दिवसभर ते थांबले आणि मग सर्व समजून घेतलं की आम्ही काय काय केलं. त्यांनी सरळ सांगितलं की सर तुम्ही जो काही खर्च केला तो खर्च करायची गरज नव्हती, त्यासाठी शासन आहे आणि मनरेगामध्ये या गोष्टी करता येतात. मग अनायसे सरांसोबत मग चर्चा झाली काय काय करता येईल आणि जैतादेई पॅटर्न अंगणवाडी आणि शाळांचा भौतिक विकास या नावाने 20 डिसेंबर 2021ला एक शासन निर्णय निघाला. त्यामध्ये आपण 13 कामं करू शकतो शाळेतली जी आवश्यक आहेत आणि त्याचं ते नियोजन झालं आणि तिथली आपण वेगवेगळी कामं केली. सर्वात पहिले आमचा आवडीचा विषय होता आणि या मुलांना, इथली जी मुलं आहेत ते सर्व भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे जमीन नाही, मग त्यांना शेतीचं आणि वृक्ष, आणि ही सर्व मंडळी आधी जंगलात होती आणि जंगलापासून यांचं नातं तुटलं. पुन्हा आपल्याला त्यांचं नातं जोडता येईल का हा विचार करून मग आम्ही इथे पहिलं जैतादेई पॅटर्नमधनं वृक्षारोपण केले, 400 वृक्ष लावले. त्याचा फायदा असा झाला की या गावातल्या 2 लोकांना मजुरी मिळाली 3 वर्षापर्यंत. ते शाळेत काम करत होते. आणि इथे जेव्हा आम्ही झाडं लावली तर झाडं लावताना एक थोडा विचार केला की या शाळेला आर्थिक स्थैर्य त्या झाडांमुळे येईल, असे झाडं विद्यार्थ्यांना फळं चाखायला मिळाली पाहिजे म्हणून फळं झाडं. कारण एकदा मान्य शैलेश नवाल सर जिल्हाधिकारी अमरावती असताना ते 26 जूनला या ठिकाणी आले आणि त्यांना जेव्हा वृक्षारोपणाची संकल्पना सांगितली त्यांनी सांगितलं होतं की फळझाडं लावत. ते आम्हाला आवडलं आणि मग इथे वेगवेगळ्या प्रकारची, जवळपास आता जर विचार केला तुम्ही परिसरामध्ये पाहतात 1000 झाडं असतील आणि या 1000 झाडांमध्ये 150 प्रकारच्या पेक्षा जास्त वेगवेगळे व्हेरायटीचे झाडं आपल्या ठिकाणी आहेत. अगदी मुलांना आकर्षक वाटतील, मुलांना फळझाडं. यातले तर बरेचसे झाडं अशी आहेत की ज्यांची मुलांनी फळं चाखली आणि सर्वात महत्वाचं मुलांना ही झाडं आपली वाटतात आणि एखादं जरी फळ आलं असेल तर जोपर्यंत ते पडणार नाही किंवा पिकलेलं पडेपर्यंत ही मुलं खात नाही, त्याला तशीच ठेवतात आणि सर्वजण मिळून खातात. सीताफळ असेल, अंजीर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या आणि अनायसे मुलांना स्वतःचं परसबाग पण छान केलेली आहे. मुलांना शेती नसल्यामुळे ज्याला आपण गट शेती किंवा सामूहिक शेती म्हणतो, ती सामूहिक शेतीचा प्रकार मुलं आत्तापासून इथे करतात. 3-3, 4-4 मुलांना एक प्लॉट दिलेला आहे, ते तिथे आपले वेगवेगळे फळभाज्या वगैरे तिथे लावतात आणि अगदी लावल्यानंतर जो काही कोंब निघण्यापासून वाढेपर्यंतची प्रक्रिया विद्यार्थी एन्जॉय करतात आणि ते सर्व अगदी. मग शालेय पोषण आहारामध्ये इथे लावले 100 शेवग्याची झाड आहेत. त्याचा शेवगा हा खूप पौष्टिक आहे, तर तो शालेय पोषण आहारामध्ये शेंगा असतील त्या शेंगा आणि बाकीच्या वेळेस पाला आणि बाकीचा भाजीपाला वगैरे तिथे टाकला जातो. त्यामुळे मुलांना मेहनत करून जे काही अर्निंग आहे, म्हणजे जे काही मिळवलं त्यांना, त्याचं खूप महत्व वाटतं आणि मग मुलांचं बॉन्डिंग वाढलेलं आहे, मुलांचं शाळेमध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं जी काही टीम म्हणून काम होतं, शिक्षक कशी टीम म्हणून काम करतात तसंच काम विद्यार्थी सुद्धा करतात आणि मिळून करतात. बरोबर. त्यामुळे एक मुलांना पण शाळेत मजा येते,
म्हणजे फक्त आजारी असेल तर मुलं घरी राहतात, किंवा काही आपल्या इथं स्थलांतराचा प्रश्न आहे, ज्यांना शक्य नाही ठेवणं, ही मुलंच फक्त बाहेरगावी जातात. बाकी सर्व मुलं गावात आहेत. काहीच असे आहेत की आजी आजोबांकडे आपल्या मुलांना ठेवतात आणि ते कामाला निघून जातात. आणि आजारी असेल तर मुलगा घरी, इतर वेळ ते शाळेत असतात. इव्हन बरेचदा तर आमच्या इथे बरेचसे व्हिजिटर्स येतात आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही शनिवार रविवारी आले तरी चालेल, आम्हाला काही अडचण नाही. तर फक्त शिक्षकांचा गाडीचा हॉर्न वाजला, शिक्षक आले हे माहीत झालं की मुलं शाळेत तयार असतात. 10-20 मुलं तर केव्हाही शाळेमध्ये तुम्हाला दिसतील, केव्हाही या. तर या पद्धतीचं ते काम केलेलं आहे आणि मुलं एन्जॉय करतात. सर्वात महत्त्वाचं मुलांच्या आनंदासाठी हे सगळं काही सुरू आहे. क्या बात आहे, अतिशय